तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्यातील तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी राज्य सरोवर संवर्धन या योजनेच्या माध्यमातून तलावांच्या सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवार 13 मे रोजी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत तलावांचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान तलाव परिसरात आवश्यक असलेली कामे करण्यासंदर्भात महापौरांनी प्रशासनास सूचना दिल्या. सदर दौऱ्याची सुरुवात कचराळी तलाव येथून करण्यात आली. त्यानंतर सिद्धेश्वर तलाव, मखमली तलाव, ब्रह्माळा तलाव, घोसाळे तलाव, मदारडे तलाव, गोकुळनगर तलाव आदींची पाहणी करण्यात आली. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांच्यासह त्या प्रभागातील स्थानिक नगरसेवक राजेश मोरे, माधुरी मेटांगे, काजल गुणीजन, नंदा पाटील, दीपक जाधव, सुचिता पाटणकर, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते. या दौऱ्याची सुरुवात कचराळी तलाव येथून करण्यात आली. कचराळी तलाव येथे असलेला विद्युत डीपी ट्रान्सफर करणे तसेच ज्या इंटरनेटच्या केबल्स तलावातून गेल्या आहेत त्या काढून टाकण्यात याव्यात. तसेच तलाव परिसरात असलेले शौचालय नियमित स्वच्छ राहील व मुबलक पाणी असेल हे पाहण्याच्या सूचना संबंधित विभागाला महापौर शर्मिला पिंपळकर यांनी दिल्या. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाण्यातील तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरणाचे व्यापक नियोजन करण्यात येत आहे. एकात्मिक तलाव संवर्धन उपक्रमाअंतर्गत तलावांचे पर्यावरणीय संतुलन राखण्यावर विशेष भर देण्यात येत असून राज्य सरोवर संवर्धन या योजनेअंतर्गत शहरातील तलाव परिसरात सोयी सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून हा पाहणी दौरा केला असल्याचे महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केले. आज पाहणी दौरा केल्यानंतर ज्या ठिकाणी त्रुटी आढळल्या आहेत त्या दूर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी तलाव परिसरात नियमित फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांच्याशी संवाद साधला. खरं तर ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे आणि या तलावांची जोपासना आणि सुशोभीकरण तसंच अनेक ठाणेकर नागरिक या तलावांमध्ये बाजूलाच त्याच्याच लगतच काही उद्यानं आहेत. तर नागरिकांसाठी काय सुरक्षा आणि त्यांची व्यवस्था कशी काय त्यांना चांगलं वाटेल हा पाहणी दौरा खरं तर आपण आज केलेला आहे. खरं तर ठाणे शहरामध्ये बरेच तलाव आहेत पण आज त्यापैकी 6-7 तलाव आपण पाहणी दौऱ्यासाठी घेणार आहोत आणि आपल्या महापौर दालनामध्ये याची एक तलावांच्या रिलेटेड जेवढे अधिकारी आपले ठाणे महानगरपालिकेचे आहेत त्यांच्याशी एक बैठक करून काय काय आपल्याला चांगल्या सुविधा या ठाणे शहरातील तलावांसाठी देण्यात येतील त्या आपण नक्कीच देऊ. आज कचराळी तलाव असू देत, मखमली, सिद्धेश्वर, कोळबाड, आंबे घोसाळे, गोकुळनगर, ब्रह्माळा ह्या तलावांची आज पाहणी दौरा आपण खरं तर घेतलेला आहे. आणि या पाहणी दौऱ्यामध्ये मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे ज्येष्ठ लोक इथे चालण्यासाठी येतात, काही नवीन पिढी तरुण पिढी असते तर शौचालयांची खरं तर खूप दुरावस्था आहे. तर अजून बघायला गेलं तर काही बांध तलावांचे तुटलेले आहेत. स्वच्छता पण मला वाटतं बऱ्यापैकी नाही आहे. गेली 4 वर्ष प्रशासन सगळं बघत होती पण आज नगरसेवक, महापौर, उपमहापौर सर्व महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारच्या द्वारे ठाणे शहरातली विकास कामं जोरदार होत असताना महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या पुढाकारानेच खरं तर आम्ही उतरलो आहोत रस्त्यावर आणि रस्त्यावर जर आपला नेता काम करत आहे तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपल्यालाही त्याच पद्धतीचं काम आपण करणार आहोत आणि करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. लवकरच या तलावांचं सर्वांचं संवर्धन होईल आणि चांगल्या पद्धतीचं लोकांसाठी उपलब्ध होईल. मला वाटतं हे सगळी उद्यानं आणि तलाव. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे.
मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. शहरातील वाढते नागरीकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर प्रभावी उपाय म्हणून नळपाडा, कापूरबावडी आणि माजीवाडा परिसरातील जुन्या विहिरींचे पुनर्जीवन करण्यात आले असून त्यावर आरो प्लांट उभारून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी महापौर एच.एस. पाटील, नगरसेवक संजय भोईर, मुकेश मोकाशी, नगरसेविका उषा भोईर, सपना भोईर, स्नेहा आमरे, आशादेवी सिंग, शिवसेना विधानसभा सचिव संदीप डोंगरे, उपशहर प्रमुख सट्रिक आयझॅक, विभाग प्रमुख भगवान देवकाते, शाखा प्रमुख शैलेंद्र नाईक, उमेश गुरव, सामाजिक कार्यकर्ते रमेश आमरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की ठाणे शहरातील अनेक विहिरी कालांतराने बुजविण्यात आल्या किंवा कचरा व सांडपाण्यामुळे दूषित झाल्या. परिणामी नैसर्गिक जलस्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर होते. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ठाणे व मीरा भाईंदर शहरातील 46 विहिरींच्या पुनर्जीवनासाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत विहिरींची वैज्ञानिक पद्धतीने साफसफाई, गाळ काढणे आणि संरक्षक उपाययोजना करून त्यांना पुन्हा जिवंत करण्याचे काम सुरू आहे. तसेच या विहिरींवर आरो प्लांट बसविण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे महानगरपालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असताना किंवा तांत्रिक कारणामुळे तो खंडित झाल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत पुनर्जीवित विहिरी आणि त्यावर बसवण्यात आलेले आरो प्लांट नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत. नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणारा हा विहिरींच्या पुनर्जीवनाचा उपक्रम आदर्श ठरत असून राज्यातील इतर शहरातही अशा उपक्रमांची अंमलबजावणी व्हावी असे आवाहनही प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब या राज्याचं नेतृत्व करत असताना ठाणे शहरासाठी या विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी 50 कोटी रुपयाची तरतूद केली होती आणि माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 56 विहिरी आहेत ओळा माजिवड्यामध्ये. त्या विहिरीचं पुनरुज्जीवन करत असताना विहिरी साफ करणे, त्यामध्ये गटाराचं किंवा ड्रेनेजचं काही पाणी जात असेल तर त्याची वाट बंद करणे, विहिरीला ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक स्रोत आहे ते नैसर्गिक स्रोत परत चालू करणे आणि स्वच्छता करून नंतर त्यावर आरो प्लांट लावणे. अशा पद्धतीनं जवळजवळ आता एक 30 ते 32 विहिरीचं काम पूर्णावस्थेमध्ये आहे. प्रत्येक आठवड्याला 3 विहिरीचं लोकार्पण करण्याचा माझा मानस आहे आणि त्या माध्यमातून लोकमान्य नगरच्या 3 विहिरीचं पुनरुज्जीवन करून त्या लोकांपर्यंत आम्ही चालू केलेला आणि अतिशय चांगल्या प्रकारे वापर त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या विहिरींचा होतोय. आता आमचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांच्या प्रभागामध्ये माजिवडा गाव आणि पुढे नळपाडा परिसरामध्ये 2 अशा पद्धतीनं 3 विहिरींचं लोकार्पण आज आपण करतोय आणि त्याचबरोबर माजिवडा गावामध्ये अजून 3 विहिरी आहेत, त्याचं काम सुद्धा आपण चालू करतोय. आणि
हे काम करत असताना ह्या गोष्टीची आम्हाला जाणीव झाली की गेल्या महिनाभरामध्ये ज्या ज्या विहिरी आम्ही लोकांसाठी चालू केल्या त्याचं पाणी फार मोठ्या प्रमाणात वापर होतोय. आताही आपण बघितली ही जी विहीर आहे ती वापरावीला पडून होती, म्हणजे कचरा गुंडी म्हणून त्याचा वापर होत होता. ड्रेनेजचं पाणी, गटाराचं पाणी त्या विहिरींमध्ये गेलं होतं, घाण वास पाण्याला येत होता. परंतु आज आम्ही स्वतः मी ते पाणी प्यालो, म्हणजे बिस्लेरीच्या पाण्यापेक्षा, म्हणजे मिनरल वॉटरपेक्षा अतिशय शुद्ध पाणी, स्वच्छ पाणी हे या विहिरीच्या माध्यमातून ठाणेकरांना मिळणार आहे. म्हणजे मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जो निधी भविष्याचा विचार करून माझ्या मतदारसंघामधील ह्या विकास कामांना दिलेला आहे त्याचा वापर योग्य प्रकारे होत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये हे पहिलं प्रकरण आहे की ह्या सगळ्या वाया गेलेल्या विहिरी किंवा कचरा कोंडी म्हणून वापर होत असलेल्या विहिरीचं नैसर्गिक स्रोत आपण चालू ठेवले आणि ते पाणी फक्त कपडे धुण्यासाठी किंवा भांडे धुण्यासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी न वापरता पिण्यासाठी त्या पाण्याचा उपयोग आता होऊ शकेल. आजच्या युगामध्ये आणि प्रामुख्यानं ह्या वर्षी ज्या पद्धतीनं पावसाळा कमी आहे, जूनच्या एंडला पाऊस महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे, पाण्याचा साठा आता कमी होत चाललेला आहे, प्रत्येक ठिकाणी पाणी कपात होते आहे, अशा वेळेस ह्या विहिरीच्या पुनरुज्जीवनामुळे एक सर्वसामान्य नागरिकांना बळ मिळालेलं आहे आणि त्या माध्यमातून ह्या पाण्याचा वापर आता मोठ्या प्रमाणात होणार आहे. दोन 2008 साली घेण्यात आलेल्या रेल्वे भरतीवेळी मनसेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात कल्याण स्थानकात उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सुनावणीसाठी काल ठाणे न्यायालयात मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. न्यायालयात त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी त्यांनी घटनेवेळी नाशिक येथे होतो असे सांगून माझा या गुन्ह्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. 2008 साली रेल्वे भरती दरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठे नुकसान केले होते. मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या असा आरोप करत राज ठाकरे यांनी आणि मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीयांना या आंदोलनात लक्ष्य केले होते. तसेच आंदोलनात हिंसाचाराला प्रोत्साहन दिले असे आरोपही त्यात करण्यात आले होते. या हल्ल्याच्या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. राज ठाकरेंसह 7 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायालयात काल 2008 साली रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे सोडून इतर कार्यकर्त्यांवर जे आरोप आहेत त्याबद्दल न्यायाधीशांकडून जबाब वाचून दाखवण्यात आले. उत्तर भारतीय परीक्षार्थींनी मनसे कार्यकर्त्यांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत परीक्षार्थींना मार लागला, ते जखमी झाले होते असा जबाब वाचून दाखवण्यात आला. त्यानंतर साक्षीदारांचे जबाब वाचून दाखवण्यात आले. न्यायालयाने सुनावणीची 18 मे ही पुढची तारीख दिली असून राज ठाकरेंना हजर राहण्याची गरज नसल्याचेही त्यांचे वकील विजय नांगरे यांच्याकडून सांगण्यात आले. प्रमाणे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी प्रक्रिया होती. त्या अनुषंगाने राजसाहेब आणि बाकीचे पण पक्षकार जे होते त्यांच्या सर्वांच्या जबानी घेतण्यात आल्या. जबानी रेकॉर्ड झाल्यानंतर प्रक्रिया ती संपवली. आता जी नेक्स्ट स्टेप आहे ते फायनल आर्ग्युमेंट्स फ्रॉम द प्रॉसिक्युशन अँड डिफेन्स साइडने होणार. सर, ह्यामध्ये आज किती जण हजर झाले होते आणि काय सांगाल? टोटल 7 जण होते. 7 + 1 8 जण होते लोक. गेल्या वेळेस राजसाहेबांना ज्यावेळेस जे आहे न्यायाधीशांनी विचारलं होतं की तुम्हाला हा गुन्हा कबूल आहे का, त्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं की त्या प्रकरणाचं ते नेमकं काय घडलं. नाही, त्यांनी सुरुवातीला पण सांगितलेलं या गुन्ह्याशी माझा काही संबंध नाहीये किंवा जेव्हा गुन्हा घडला त्यावेळी ते नाशिकमध्ये होते, घटनास्थळावर हजर वगैरे नव्हते. ते काय नेमका युक्तिवाद आज करण्यात आला? आज काही युक्तिवाद झाला नाही. आज फक्त ही स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं. काय तारीख नेक्स्ट स्टेटमेंट नेक्स्ट डेट 18 मे. स्टेटमेंटमध्ये काय उपस्थित राहावं लागणार आहे? नाही 18 मेला नाही, किती दिवस 2008 पासून. भविष्यात किती याच्यामध्ये अपेक्षित आहे की व्हेरी सून, तारीख सांगता नाही. किती लोकांचे स्टेटमेंट घेण्यात आले? तपास अधिकारी जे आहेत अरुण जगतापमधून त्यांनी तुमच्या विरोधात तपासाची परवानगी मिळवली. हा, त्यावेळी दबावामध्ये उत्तर असं होतं की तत्कालीन सरकारने दबावापोटी आणि नाही, ते माझ्या पक्षकारांचं ते उत्तर नव्हतं. ते दुसरे जे पक्षकार होते त्यांचं उत्तर होतं. आणि याच्यामध्ये राज ठाकरे यांनी उल्लेख केला होता की घटनेच्या वेळी ते नाही, तो प्रश्न का होता, उत्तर का होतं? ही जेव्हा घटना घडली त्यावेळेला ते सीन ऑफ ऑफेन्सला हजर नव्हते, ते नाशिकमध्ये हजर होते.
तो प्रश्न त्यांना विचारण्यात आला. जे आरोप राज ठाकरेंवर केले ते सर्व आरोप त्यांनी फेटाळले. होय, आणि गुन्हा दाखल तो खोटा दाखल केलेला आहे. त्यांनी हो. पुढील सुनावणी काय सांगितलं? पुढील सुनावणी कधी आहे? 18 मे. राज ठाकरेंना अपेक्षित आहे यांना 18 तारखेला? नाही, 18ला नाही. ओके, ठीक.